नमस्कार मित्रांनो, PVK स्टुडिओ वनवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण व्हिडिओ बनवलेला होता आरक्षणाबद्दल। तर काही विद्यार्थी बोलले, सर तुम्ही मराठीमध्ये सांगितलं भटक्या जाती वर्ग अ, भटक्या जाती वर्ग क, भटक्या जाती वर्ग, त्याचप्रमाणे विमुक्त जाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, हे तुम्ही मराठीमधून सांगितलं पण आम्हाला एवढं समजलं नाही। तर तुम्ही ST, OBC, SBC, NTA, NTC, NTD, ओपन अशा पद्धतीने सांगा, म्हणजे आम्हाला लवकरात लवकर कळेल की कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण आहे। तर आरक्षणाचा हा दुसरा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे। पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेलच, जर नसेल बघितला तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तो देखील व्हिडिओ। तर आता आपण सुरू करूया मराठीमध्ये। तुम्हाला मागच्या वेळी मी सांगितलं होतं, तर मी तुम्हाला आता इंग्लिशमध्ये सांगतो। SC, ST, OBC अशा पद्धतीने कुणाला किती टक्के आरक्षण आहे। त्याचप्रकारे मित्रांनो, पुढे आपण व्हिडिओ बँड पथक पदाला आणणार आहोत। बँड पथकमध्ये जर का तुम्हाला भरती व्हायचं असेल तर ते कशा पद्धतीने भरती व्हायचं असतं, तुमची हाईट कमी असेल किंवा तुम्ही फक्त 10वी पास असाल तर तुम्ही पोलीस होऊ शकता बँड पथकच्या माध्यमातून। तर तो देखील व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करेल। तर बघा मित्रांनो, अनुसूचित जाती, अनुसूचित जाती म्हणजे काय? SC तुम्हाला माहिती असेल, समजलं असेल तुम्हाला। तर SC म्हणजे काय? अनुसूचित जातीलाच SC म्हणतात किंवा SCलाच अनुसूचित जाती म्हणतात। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये त्यांना आरक्षण आहे 13%, 13% आरक्षण आहे SCला। अनुसूचित जमाती म्हणजे STला किती आहे? 60% आरक्षण आहे। विशेष मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC, ह्यांना 2% आरक्षण आहे। इतर मागास वर्ग OBCचा देखील समुदाय सर्वात मोठा आहे। OBCमध्ये 19% आरक्षण आहे। त्याचप्रकारे विमुक्त जाती वर्ग अ NTA, तुम्हाला आता समजलं असेल इंग्लिशमधून सांगितल्यानंतर। NTA ह्याला 3% आरक्षण आहे। भटक्या जाती वर्ग ब NTB 2.5% आरक्षण आहे। भटक्या जाती क म्हणजे NTC, धनगर देखील असतात त्याच्यामध्ये NTC, तर त्यांना 3.5% आरक्षण। त्याचप्रकारे भटक्या जाती वर्ग NTD 2% आरक्षण आहे। तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने तुम्हाला इंग्लिशमधून थोडंफार सांगितलं कास्टनुसार। तर मित्रांनो, पुढील बँड पथकचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला बँड पथकचा व्हिडिओ हवा आहे म्हणून, म्हणजे मला व्हिडिओ तयार करण्यासाठी। आणि त्याचप्रकारे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।